नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज मी बाळाचा खाऊ दाखवणार आहे मी कसा बनवते ते। 2 कप तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि त्यात 1 कप मुगाची डाळ, 1 कप मसूरची डाळ, 1 कप तुरीची डाळ घालायची आहे आणि मसूरची डाळ थोडी कमीच घालायची आहे आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून 4-5 पाण्याने धुवायचं आणि निथळून टाकायचं, सगळं पाणी काढून सुकवून घ्यायचं। 1 दिवस पूर्ण सुकवायचं आहे। उन्हात सुकवलं नाही तरी चालेल, पण सुकवायचं आहे। कपड्यावर घालायचं आणि सुकवून घ्यायचं। नंतर कढईमध्ये थोडंसं तूप किंवा तेल तुमच्या सोयीनुसार जे घालायचं तुम्ही घालू शकता। तूप किंवा तेल घालून भाजून घ्यायचं। मी शेंगदाणे थोडे आधीच भाजून घेतले होते, काजू, थोडे बदाम हे पण त्यात घालायचं आणि आपल्या हिशोबाने, जास्त नाही घालायचं कारण बाळाला लूज मोशन होऊ शकते। थोडे थोडेच घालायचे आहे। मी जास्त आधीच थोडी पेस्ट बनवून ठेवते कारण मला सकाळच्या नाश्त्याला पण बाळाला द्यायचं असतं, म्हणून वेगळं थोडं असतं। सकाळी पण देते, मग 2 टाईम जास्त होईल म्हणून मी ह्यात थोडेसेच घालते। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने। हे भाजून झालेलं आहे, आता थंड करते। थंड झाल्यावर मिक्सरमधून काढायचं आणि मग मिक्सरमधून काढल्यानंतर पण ते थोडं थंडच करायचं। थंड झालं की मग त्याला डब्यामध्ये भरायचं, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून डब्यामध्ये भरायचं आणि झाकण बंद करून थंड झाल्यावर, लक्षात ठेवा थंड झालं, कारण यात काजू आहे, खराब होण्याची शक्यता आहे। पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि जेव्हा पण तुम्हाला बाळाला चारायचं आहे त्याच्या अर्धा तास आधी ते थोडं भिजत घालायचं। नंतर त्याला शिजवायचं आणि शिजून झालं की मग बाळाला चारायला घ्यायचं। पण शिजवताना थोडं लक्ष द्यायचं कारण याच्यामध्ये डाळी आहेत ना। तुमच्या बारीक पेस्ट तुम्ही केली असेल तर वेगळी गोष्ट, जर नसेल केली तर व्यवस्थित पेस्ट बारीक करून बाळाला खाऊ घालू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने। थोडंसं जाड किंवा पातळ